धुळ्यात ईद ए मिलादसाठी पोलिसांची कडक तयारी, डीजे, शस्त्रे आणि प्रक्षोभक घोषणांवर बंदी। धुळे, 18 ऑगस्ट 2026 ईद ए मिलाद 2026 सणाच्या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी कडक मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत। पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांच्या अध्यक्षतेखाली पोलीस अधिकारी आणि मुस्लिम समाजातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली। ऑगस्ट 26 रोजी ईद ए मिलाद साजरा होणार असून ऑगस्ट 24 रात्री 11 ते 55 ते ऑगस्ट 26 रात्री 11 ते 55 या कालावधीत प्रतिबंधात्मक आदेश लागू राहणार आहेत। मिरवणूक काढण्यासाठी पूर्व परवानगी घेणे बंधनकारक असून पोलिसांनी निश्चित केलेल्या मिरवणूक मार्गात कोणताही बदल करता येणार नाही। मिरवणुकीत डीजे वापरण्यास बंदी घालण्यात आली आहे। संगीत, ढोल ताशे, वाद्ये आणि ध्वनिवर्धकांच्या वापराबाबत नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मिरवणुकीत तलवार, बंदूक, भाला, सुरा, लाठी, सोटे किंवा इजा करण्यासाठी वापरता येतील अशा वस्तू बाळगण्यास मनाई करण्यात आली आहे। झेंडे लावण्यासाठी वापरण्यात येणारे पाईप, लाकडी दांडे किंवा बांबू 4 फुटांपेक्षा जास्त लांबीचे नसावेत, असेही पोलिसांनी स्पष्ट केले आहे। दुचाकीस्वारांनी कर्कश आवाजाचे सायलेन्सर वापरू नयेत, भरधाव वेगाने वाहन चालवू नये आणि ट्रिपल सीट प्रवास करू नये अशा सूचना देण्यात आल्या आहेत। याशिवाय इतर धर्मियांच्या धार्मिक स्थळांजवळ मोठ्या आवाजात संगीत, गाणी किंवा ढोल ताशे वाजविण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे। मिरवणुकीदरम्यान आक्षेपार्ह, प्रक्षोभक किंवा धार्मिक भावना दुखावणाऱ्या घोषणा देऊ नयेत असे आवाहन करण्यात आले आहे। सोशल मीडियावर धार्मिक तेढ निर्माण करणारे संदेश, फोटो किंवा व्हिडिओ प्रसारित करू नयेत। अफवा पसरविणे, आक्षेपार्ह पोस्टर लावणे किंवा समाजात तणाव निर्माण करणाऱ्या कृती टाळण्याच्या सूचना पोलिसांनी दिल्या आहेत। मिरवणुकीच्या मार्गावर सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे आणि संपूर्ण मिरवणुकीचे व्हिडिओ चित्रीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत। मुस्लिम धर्मगुरू व समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी स्वयंसेवकांची नियुक्ती करून मिरवणूक शांततेत पार पाडण्यासाठी सहकार्य करावे असे पोलिसांनी सांगितले। ईद ए मिलादचा सण शांतता, सलोखा आणि बंधुभावाच्या वातावरणात साजरा करावा, तसेच कोणत्याही अफवा अथवा प्रक्षोभक कृतींना बळी पडू नये असे आवाहन धुळे पोलिसांनी केले आहे।